शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारची घाई नेमकी कशासाठी? राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील हा मार्ग लादण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचा आरोप आता तीव्र अधिक होत आहे। माळशिरस तालुक्यात तर सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार करताना दिसत आहेत। चला तर पाहूया नेमकं घडलंय काय, हा आमचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। विविध शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या महामार्गाविरोधात आवाज उठवला जात असताना शासन मात्र प्रकल्प पुढे नेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात एकच तणाव निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून यावेळेस करण्यात आला आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की राज्यातील पाणी, शेती, रोजगार आणि इतर अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सोडावा। शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती देखील यावेळेस व्यक्त केली जात आहे। शेतकरी नेत्यांनी सरकारच्या या भूमिकेवर टीका करत दडपशाहीच्या माध्यमातून आंदोलन मोडून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळेस करताना दिसत आहेत। मात्र राज्यातील शेतकरी लढवय्या आणि स्वाभिमानी असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा निर्धार यावेळेस आंदोलकांनी व्यक्त केला। या शेतकऱ्यांच्या संघर्षात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका अनेक सामाजिक संघटना, अनेक नेत्यांकडून, अनेक राजकीय पक्षांकडून मांडण्यात आली आहे। त्यामध्ये विशेष म्हणून आमदार रोहित पवार यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून शेतकरी आणि शासन यांच्यातील संघर्षाचा विषय बनत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। शक्तीपीठ महामार्गावरून सुरू झालेला संघर्ष आणखीन तीव्र होणार का? शासन शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार का, की आंदोलनाचा आवाज आणखीन बुलंद होणार? या घडामोडीवर NGTV मराठीची नजर कायम राहणार आहे। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।